नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश अशोक सरोदे, पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक 92B, चव्हाण नगर, औंध, पुणे। आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर क्रमांक 1 आणि आजचा विषय आहे मराठी। मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण या उपघटकातील आज जो घटक पाहणार आहे तो आहे क्रिया विशेषण अव्यय। शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी अशा दोन शब्दांच्या जाती आहेत। त्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय हे अविकारी शब्दांमध्ये येत असते। चला तर क्रिया विशेषण अव्यय या घटकाविषयी आपण माहिती पाहूया। शब्दांच्या जाती यामध्ये जो अविकारी शब्द आहे क्रिया विशेषण अव्यय तो समजून घेताना पहिल्यांदा आपण वाक्य पाहूया। तो हळूहळू चालतो, गणेश मोठ्याने बोलतो या दोनही वाक्यामध्ये चालतो बोलतो ही क्रियापदे आहेत। त्यांच्याविषयी हळूहळू मोठ्याने या शब्दांनी अधिक माहिती दिलेली आहे। म्हणून क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। तर आपण या ठिकाणी पाहिलंय की चालतो बोलतो ही जरी क्रियापद असली तरी या शब्दांविषयी अधिक माहिती देण्याचं काम हळूहळू आणि मोठ्याने या शब्दांनी केलेलं आहे। म्हणून हळूहळू आणि मोठ्याने या शब्दांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले गेले आहे। क्रिया विशेषण अव्यय हा शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत असतो, म्हणूनच त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले जाते। कर्त्याचे लिंग वचन बदलले तरी क्रिया विशेषण अव्ययात कोणताही बदल होत नाही आणि हे क्रिया विशेषण अव्यय कायम अविकारीच राहते, यामध्ये कोणताही बदल होत नाही। क्रिया विशेषण अव्ययाचे सुद्धा काही प्रकार आहेत। यामध्ये क्रिया विशेषण अव्ययाचा पहिला प्रकार आहे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, दुसरा प्रकार आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, तर चौथा प्रकार आहे परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय। या क्रिया विशेषण अव्ययाच्या चारही प्रकारांची माहिती आपण सविस्तररित्या पाहूया। क्रिया विशेषण अव्ययाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय। जी अव्यय क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवितात त्यास स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। पहा, जी अव्यय किंवा जे शब्द क्रिया घडण्याचे जे ठिकाण किंवा स्थळ आहे ते दाखवितात त्यांना स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले जाते। उदाहरणार्थ तिकडे, मागे, समोर, तेथे, अलीकडे, सभोवार, इकडून, तिकडून, पुढून, तेथून इत्यादी स्वरूपाचे जे शब्द आहेत ते क्रिया घडण्याचं ठिकाण किंवा स्थळ दाखवतात आणि म्हणूनच अशा शब्दांना स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। या स्थलवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे सुद्धा काही प्रकार आहेत। हे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय दोन प्रकारात मोडले जातं। स्थितिदर्शक आणि गतिदर्शक असे दोन प्रकार आहेत। यामध्ये स्थिती आणि त्याची गती अशा दोन प्रकारे या ठिकाणी स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय विभाग। पुढील क्रिया विशेषणाचा प्रकार आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय। कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे जी अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात त्यास कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आता, मग, परवा, सध्या, पूर्वी, सदा, वारंवार, सालोसाल, तूर्त इत्यादी शब्दांमधून क्रिया घडण्याची वेळ किंवा त्याचा कोणता काळ आहे तो प्रतीत होत आहे आणि म्हणूनच या शब्दांना कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले जाते। या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे सुद्धा
तीन प्रकार पडतात: कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक असे तीन प्रकार या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे पडतात. क्रियाविशेषण अव्ययाचा पुढील प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यात जी अव्यय क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शवतात त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ कसे, तसे, व्यर्थ, मुद्दाम, फुकट, सावकाश, जलद, झटकन, उगीच, पटपट, भराभर इत्यादी शब्द वाक्यामध्ये क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शवतात. त्यामुळे या वाक्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आणि या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात: प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक असे तीन प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे पडतात. पुढील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जी अव्यय क्रिया किती वेळा घडली किंवा त्याचे परिमाण दाखवितात त्यास परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ भरपूर, खूप, थोडे, जास्त, किंचित, अत्यंत, अल्प, मोजके इत्यादी जे शब्द आहेत ते क्रिया किती वेळा घडली याचं परिमाण किंवा संख्या दर्शवतात आणि त्यामुळे अशा शब्दांना परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्रियाविशेषण अव्यय या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांचे प्रकार कसे असतात, त्याचे स्वरूप कसे असते ते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा, क्रियाविशेषण नसलेला पर्याय निवडा, काळ, ठिकाण, परिमाण इत्यादी दर्शविणारे क्रियाविशेषण कोणते, दिलेला कोणता शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरता येईल, रिकाम्या जागी दिलेल्या योग्य क्रियाविशेषण अव्ययाची निवड करा, शब्द गटातील क्रियाविशेषण अव्यय असणाऱ्या किंवा नसणाऱ्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. अशा स्वरूपाचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्रियाविशेषण अव्यय या घटकावर विचारले जातात. तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्नांवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यातील काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पहिला नमुना प्रश्न आहे पुढीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा आणि त्यातील दोन अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. पर्याय आहेत: 1 सर्वत्र, 2 तेथे, 3 क्षण, 4 पर्वत. आणि या पर्यायांची 4 वर्तुळे या ठिकाणी दिलेली आहेत. तर या पर्यायांपैकी क्रियाविशेषण अव्यय असलेली दोन अचूक पर्याय ओळखायचे आहेत. पर्याय 1 सर्वत्र, पर्याय 2 तेथे. या ठिकाणी सर्वत्र आणि तेथे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आपल्याला दिसत आहे, कारण या ठिकाणी स्थळ आणि काळ अशी दोन क्रियाविशेषण अव्यय आपल्याला दिसत आहे. पर्याय नंबर 3 आणि 4 ही दोन्ही क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 सर्वत्र आणि तिथे हे योग्य उत्तर आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ची वर्तुळे या ठिकाणी रंगवलेली दिसत आहेत. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येणार नाही. या ठिकाणी प्रश्न नीट वाचून समजून घेणं गरजेचं आहे.
या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येणार नाही असा शब्द आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहे 1 सतत, 2 नेहमी, 3 सदा सर्वदा, 4 महिना. आणि या पर्यायांची 4 वर्तुळे या ठिकाणी उत्तरांची दिलेली आहेत. यामध्ये पर्याय 1 सतत हे अव्यय आहे, 2 नेहमी हे सुद्धा अव्यय आहे, 3 सदा सर्वदा हे सुद्धा अव्यय आहे, पर्याय 4 महिना हे मात्र अव्यय नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे क्रियाविशेषण अव्यय नसणारा पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेले दिसते. पुढील नमुना प्रश्न आहे, दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांपैकी रिकाम्या जागी योग्य अव्ययाची निवड करून पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आणि या ठिकाणी वाक्य आहे, आमच्या घराच्या टिंबटिंब हिरवीगार झाडी आहे. यामध्ये पर्याय दिलेले आहेत, 1 इकडून, 2 वर, 3 तिकडे, 4 सभोवार. तर या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात येईल, आमच्या घराच्या इकडून हिरवीगार झाडी आहे, घराच्या वर हिरवीगार झाडी आहे, हे दोनही पर्याय योग्य वाटत नाही. 3 तिकडे, घराच्या तिकडे हिरवीगार झाडी आहे, हे सुद्धा योग्य वाटत नाही. पर्याय क्रमांक 4 सभोवार, आमच्या घराच्या सभोवार हिरवीगार झाडी आहे, हा पर्याय या ठिकाणी योग्य वाटत आहे. म्हणून दिलेल्या वर्तुळांपैकी पर्याय क्रमांक 4 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेलं दिसत आहे. पुढील प्रश्न आहे, याच प्रश्नावर आधारित आहे. या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. पीटी उषा ही प्रसिद्ध धावपटू टिंबटिंब धावत असे. आणि पर्याय आहे 1 सावकाश, 2 जलद, 3 हळूहळू, 4 सालोसाल. 4ही पर्यायांची 4 वर्तुळे उत्तराशी या ठिकाणी दिलेली आहेत. आणि जर वाक्य पाहिलं तर पीटी उषा ही प्रसिद्ध धावपटू टिंबटिंब धावत असे. आता पीटी उषा ही धावपटू होती, त्यामुळे ती अर्थातच सावकाश धावत नसणार, ती नक्कीच जलद धावत असणार, हळूहळू पण नाही आणि सालोसाल पण धावत नसणार. त्यामुळे जलद धावत असे, जलद हा पर्याय क्रमांक 2 हा योग्य वाटतो. म्हणून दुसऱ्या पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेलं दिसत आहे. पुढील नमुना प्रश्न आहे, शब्दगटात क्रियाविशेषण अव्यय नसलेल्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आणि शब्दगटातील पर्याय आहे 1 व्यर्थ, 2 वेळ, 3 फुकट, 4 नेहमी. आणि 4 वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहेत. यामधील क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय निवडायचा आहे. पर्याय 1 व्यर्थ हे क्रियाविशेषण अव्यय आहे. पर्याय 2 वेळ हे मात्र क्रियाविशेषण अव्यय नाही. पर्याय 3 फुकट हे क्रियाविशेषण अव्यय आहे. तर 4 नेहमी हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे. तर या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 वेळ हे क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेले दिसत आहे. दुसऱ्या गटामध्ये आपण जर पाहिलं तर त्यातील पर्याय आहेत 1 पुन्हा पुन्हा, 2 दररोज, 3 वार्षिक आणि 4 वारंवार. यामध्ये 4ही पर्यायाची 4 वर्तुळे आपल्याला दिसत आहे. आणि त्यामध्ये योग्य क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय निवडायचा आहे. पुन्हा पुन्हा हे क्रियाविशेषण अव्यय आहे. दररोज हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे. 3 वार्षिक हे मात्र क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय आहे. आणि 4 वारंवार हा क्रियाविशेषण असलेला पर्याय आहे. त्यामुळे
पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चे वर्तुळ या ठिकाणी दिसत आहे. पुढील नमुना प्रश्न आहे, तो झटकन उठला या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? आणि याचे पर्याय आहेत 1 कालवाचक, 2 स्थलवाचक, 3 रीतिवाचक, 4 परिमाणवाचक. या चारही पर्यायांची वर्तुळे या ठिकाणी दिलेली आहेत. तो झटकन उठला या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता हे या ठिकाणी ओळखायचं आहे. यामध्ये तो झटकन उठला, कसा उठला म्हणजे क्रियेची रीत या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणून या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे या वाक्यामध्ये आणि पर्याय क्रमांक 3 रीतिवाचक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेले दिसते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? आणि पर्याय आहे 1 वारंवार, 2 पटपट, 3 खाली, 4 नेहमी. आणि या पर्यायांची 4 वर्तुळे या ठिकाणी दिलेली आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? स्थलवाचक म्हणजे ज्या ठिकाणी क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दिसते. वारंवार या पर्यायातून ठिकाण दिसत नाही. पटपट या शब्दातूनही ठिकाण दिसत नाही. 3 खाली या शब्दातून मात्र क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दिसतं. आणि पर्याय क्रमांक 4 नेहमी यामधून क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दिसत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेलं दिसत आहे. पुढील नमुना प्रश्न आहे, पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? आणि पर्याय आहेत 1 उद्या, 2 जलद, 3 मागे, 4 भरपूर. या चारही पर्यायांची वर्तुळे या ठिकाणी दिलेली आहेत. आणि या पर्यायांमध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते हे ओळखायचं आहे. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी काळ दर्शवलेला असतो. क्रियेचा काळ किंवा वेळ या ठिकाणी दर्शवलेली असते. त्यामुळे उद्या या ठिकाणी वेळ दर्शवलेली आहे. 2 मध्ये जलद या ठिकाणी कुठलाही काळ किंवा वेळ दर्शवलेली नाही. 3 मागे या पर्यायामध्ये सुद्धा वेळ दर्शवलेली नाही. आणि भरपूर या शब्दामध्ये सुद्धा कुठलीही वेळ दिसत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मध्ये उद्याची वेळ आहे ना, म्हणजे या ठिकाणी काल किंवा काळ दर्शवलेला आहे. म्हणजेच त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 1 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेले दिसत आहे. पुढील प्रश्न आहे, वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. वर्तुळे रंगवा. तर जीवनात चांगल्या संधी क्वचितच येत असतात. यामध्ये क्रियाविशेषण अव्यय असलेल्या पर्यायाचं वर्तुळ रंगवायचं आहे. आणि पर्याय आहे 1 येत, 2 चांगल्या, 3 क्वचितच, 4 जीवनात. या चारही पर्यायांची वर्तुळे या ठिकाणी उत्तराची दिलेली आहेत. आणि यामध्ये पर्याय क्रमांक 3 क्वचितच या ठिकाणी वेळ दाखवते. त्यामुळे ही कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चे वर्तुळ या ठिकाणी रंगवलेलं दिसत आहे. तर अशा प्रकारे आज आपण शब्दांच्या जाती अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणं हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर क्रियाविशेषणाचे प्रकार कोणते आहेत आणि क्रियाविशेषण या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर या प्रश्नांवर आधारित काही
नमुना प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत। आशा आहे की हा घटक आपल्याला योग्यरित्या समजलेला असेल। धन्यवाद।